टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लक्ष्मण हाकेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची कुठेही चूक नाही असं मला वाटतं। त्यांना सकाळी जो फोन येतो त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून आणि नेते जे बोलतात ते लक्ष्मण हाके सातत्याने बोलत असतात। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं काल इलेक्शन होतं। विविध जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन मतदान दिलं जातं, चर्चा केली जाते आणि त्याच्यातून निर्णय घेतला जातो। त्यामुळे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीची प्रक्रिया आपण अवलंबली होती आणि ती प्रक्रिया बघण्यासाठी अतिशय सीनियर माजी न्यायाधीश बगरे सर त्या ठिकाणी आले होते आणि ते स्वतः विविध राज्य सरकारच्या कमिशनवर आहेत। त्यामुळे एवढा मोठा व्यक्ती तिथं असताना आणि पूर्ण इलेक्शन प्रक्रिया ही पारदर्शक झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर जर असं कुणी राजकीय बोलत असेल तर ते योग्य नाही। भाजपचे असे अनेक नेते विविध राज्यांमध्ये जे विविध स्पोर्ट्सच्या ज्या संघटना आहेत त्याचं महत्त्वपूर्ण पद ते तिथं बघत असतात, पण आम्ही कधीही त्या बाबतीतला आक्षेप घेतला नाही। काही जण घेत असतील तर आम्ही त्याला महत्त्व देत नाही। क्रिकेटमध्ये जेव्हा एखादं पद आम्हाला मिळालं त्या पदाला पूर्णपणे न्याय आणि प्रामाणिक पद्धतीने न्याय आम्ही दिलेला आहे। तसंच कुस्तीमध्ये सुद्धा कुस्तीमध्ये असणारे सर्व पैलवान, सर्व मान्यवर, सर्व पूर्वीचे महाराष्ट्र केसरी व त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे सर्व कुस्तीप्रेमी यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन क्रिकेटमध्ये सुद्धा कायापलट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही सर्वजण तिथं करणार आहोत। अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही हा मुद्दा मांडला होता की तुम्ही टप्प्याटप्प्याने 24 ते 25 लाख महिलांची नावं कदाचित कमी करणार आहात, त्याचं स्पष्टपणे उत्तर आम्हाला द्या। पण त्याच्यावर आम्हाला थातुरमातुर उत्तर हे मंत्री महोदयांकडून तिथं मिळालं, आम्ही करणार नाही, अजिबात कमी होणार नाहीत। पण आता आपण जर बघितलं तर 24 लाख महिलांची नावं तिथं कमी केली आणि त्याच्याच बरोबर काही अशाही लोकांना या योजनेच्या माध्यमातून पैसे दिलेत की ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, चांगला बंगला आहे, अशा महिलांना दिलं। पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर 14,000 पुरुषांना सुद्धा ही योजना दिली। म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये हे लोक इतके घाबरले होते, कोणाला योजना जाते याचा कुणीही विचार केला नाही। पण सरकारचा पैसा आहे, थोडी आपल्या घरचा आहे, आपल्या बापाचा पैसा आहे, कसंही वापरा पण मतदान मिळालं पाहिजे, इलेक्शन झालं पाहिजे आणि लोकांनी आपल्याला मतदान केलं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना डिझाईन केली गेली होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आणि हे विसरून गेले, हे गरिबाचा पैसा आहे, हा टॅक्सचा पैसा आहे आणि मग अशा पद्धतीने जर गोष्टी घडत असतील तर ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। सरकारने या बाबतीतली जबाबदारी घ्यावी। कसं या 14,000 पुरुषांचं नाव आलं हे लोकांना सरकारने सांगावं। कुठले कुठले अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहेत ते सरकारने तिथं सांगावं आणि मग अधिकारी जबाबदार असतील तर मंत्री सुद्धा जबाबदार आहेत। गरिबाचा टॅक्सचा पैसा 21 कोटी रुपये आणि त्याच्याच बरोबर जे इतर महिला आहेत ज्या या योजनेत बसत नव्हत्या, ज्यांच्याकडे 4 चाकी आहेत, गरीब महिला राहिल्या बाजूला आणि ह्या सर्व 4 चाकी असणाऱ्या महिलांना ते तुम्ही आणलं गेलं तर ह्या सगळा जो पैसा आहे ज्याचा उत्माद तुम्ही केला आहे त्याच्यासाठी पूर्णपणे मंत्री महोदया जबाबदार आहे आणि मंत्री महोदयांनी यासाठी राजीनामा हा दिलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे।
याच्याच बरोबर अजून एक कहर तुम्हाला सांगतो, या योजनेचं मार्केटिंग करण्यासाठी सरकारने खूप मोठं बजेट केलं होतं. कदाचित 150-200 कोटी रुपयाचं बजेट मार्केटिंगसाठी होतं. पण हे बजेट कुणी वापरायचं होतं तर राज्य सरकारचा एक विभाग आहे, माहिती व तंत्रज्ञान, कदाचित या विभागाच्या अंतर्गत ह्या सगळे कॉन्ट्रॅक्ट काढले जातात. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी 3 कोटी रुपये हे शिल्लक होते, जे या बजेटमधले होते. ते 3 कोटी रुपये जो शिल्लक बजेट होतं ते महिला व बाल विकास या मंत्रालयाने राज्य सरकारला सांगितलं की ते 3 कोटी रुपये तुम्ही आम्हाला द्या आणि ते 3 कोटी रुपये आम्ही खर्च करतो. पण हा खर्च 3 कोटी रुपये कोणावर केला गेला तर कदाचित मंत्री महोदयांच्या जवळच्या काही लोकांच्या नावाने जी कंपनी आहे आणि कदाचित त्यांच्या पक्षाचं प्रमोशन आणि इलेक्शनमध्ये प्रचार ज्या कंपनीने केला आणि त्याचं नियोजन केलं अशा कंपनीला 3 कोटी रुपये हे दिलेत. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. ते पुरावे आम्ही सोशल मीडियावर टाकू. त्यामुळे 14,000 पुरुषांना यांनी मदत केलीच. त्यात कदाचित भाजपचे, अजितदादा पक्षाचे आणि शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते सुद्धा असतील. पण अशा पद्धतीने गरिबाचा पैसा तुम्ही वापरत असाल तर याची पूर्णपणे जबाबदारी ही मंत्री महोदयांनी घ्यावी. आणि अजितदादा बोलतात ते जर खरं ते करत असतील तर मला त्यांना एकच सांगायचे, अधिकारी जबाबदारी आहेत, त्याच्याचबरोबर 14,000 लोक जबाबदार आहेतच, पण मंत्री महोदया सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांवर तुम्ही कारवाई करणार का असा प्रश्न अजितदादांना आम्ही सर्वजण करतो. तुम्ही म्हणाला की अजित पवार नगरमध्ये असं म्हणाले, म्हणजे तुमचा उल्लेख त्यांनी उपटकुटुंब असं केला आहे. तुम्ही आमच्या पक्षातलं सांगू नये असं ते म्हणालेले आहेत. सल्ला देऊ नये आम्हाला, कुणीही उपटकुटुंब येईल आणि आम्हाला सल्ला देईल ते आम्ही का ऐकायचं असं ते म्हणालेले. तुमचा खास करून उल्लेख त्यांनी केला. त्यांनी काही सांगितलं असलं तरी तो त्यांचा विषय, त्यांची पार्टी आहे. बाहेरून जे दिसतं हे तिथं मी बोलून दाखवलं. आजपर्यंत पार्टी झाल्यापासून दादांवर जेव्हा केव्हा त्या ठिकाणी बोललं गेलं, किती नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि बाकीच्या नेत्यांना जेव्हा अडचणीत आणलं गेलं तेव्हा किती लोकांनी त्यांना पाठिंबा दिला हे कुठेतरी त्या ठिकाणी बघावं. आणि हे काय ठीक आहे, त्यांना जे काय बोलायचं ते बोलू द्या, पण नक्कीच बाहेरून बघत असताना आणि काही आमदारांशी चर्चा केल्यानंतर स्पष्टपणे दिसते की त्यांच्या पक्षामध्ये कदाचित 2 गट हे निर्माण तयार झालेले आहेत. मात्र दादा, तुमच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की चांद्यापासून बांद्यापर्यंत जे उपटकुटुंब बोलतात त्यांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. मोठे आता उपटकुटुंबाचा अर्थ काय हे मला तरी माहीत नाही. त्यामुळे त्यांनाच खरं तर आपण विचारलं पाहिजे की त्याचा अर्थ काय. ठीक आहे, आमच्याबद्दल तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही तिथं बोला, पण आजपर्यंत आम्ही अजितदादांबद्दल, एकनाथ शिंदे साहेबांबद्दल, देवेंद्र फडणवीसांबद्दल जे काय बोललेलं आहे, नाही तर सरकारच्या विरोधात जे काय बोललेलं आहे, कुठेही आम्ही मोघम बोललेलो नाही. आमची पातळी सोडून आम्ही बोललेलो नाही आणि जे काय बोललो आहे ते पुराव्यासकट तिथं बोललेलो आहे. त्यामुळे दादांनी जो शब्द तिथं वापरला तेव्हा स्पष्टीकरण हे दादांनीच द्यावं याचा अर्थ काय. सुनील तटकरे म्हणतात की तुम्ही मनाने अजूनही भाजप सोबतच आहात, खरं काय नेमकं ते त्यांनाच माहिती. त्यांच्याच मनामध्ये भाजप असावं आणि येणारी लोकसभा ही 100% ते भाजपवरनं लढणार असावेत. आणि जो आम्ही म्हणतोय अजितदादा पक्षामध्ये 2 गट मुद्दामून त्या ठिकाणी पाडले गेले, त्याचं मुख्य कारण उद्या जेव्हा तटकरे साहेब अजितदादांना सोडतील, भाजपच्या पक्षातून तिथं उमेदवारी करतील, तेव्हा त्यांचा एक गट पूर्णपणे भाजपमध्ये जाण्याची तयारी ही तिथं तटकरे साहेबांनी आत्तापासूनच सुरू केली असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांच्या मनामध्ये भाजप असल्यामुळे आता ते भाजपच्या थोडे जवळ गेलेत. आता उद्या उडी मारून ते डायरेक्ट भाजपमध्ये जाऊ शकतात. आम्ही ज्या पक्षामध्ये आधी होतो त्याच पक्षामध्ये आत्ताही आहोत. जो विचार आम्ही पूर्वी मांडत होतो तो विचार आत्तासुद्धा मांडत आहोत. आमच्यात मात्र कुठं बदल झालेला नाही. जो कुठला बदल झाला आहे तो तटकरेंमध्ये आणि त्यांच्या सर्व नेत्यांमध्ये झालेला आहे. त्यामुळे आम्ही कोणाजवळ आहोत हे दुनियाला माहिती आहे. तुम्ही काय करत आहात हे दुनियाने बघितलेलं आहे. त्यामुळे उगाच आमच्याबद्दल तुम्ही वेगळं काय बोलून तिथं कुठे कन्फ्युजन करू नका, कारण का लोकांना स्पष्टपणे माहिती आमची भूमिका काय आणि तुमची भूमिका काय. राज्यातल्या हनी ट्रॅप संदर्भात अनेक चर्चा आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे
नाही, हनी ट्रॅपच्या बाबतीत खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूरत आहे आणि खडसे साहेब ज्या मुद्द्यावर बोलत आहेत त्याच्यावर सुद्धा इन्व्हेस्टिगेशन होण्याची जरूरत आहे. अंधेरीला असला कुठला FIR होता जो हनी ट्रॅपचा होता पण त्याच्याबद्दलची अजूनसुद्धा चर्चा केली जात नाही आणि हा FIR झाल्यानंतर अधिवेशन झालं आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांना प्रश्न विचारला गेला हनी ट्रॅपबद्दल तेव्हा ते म्हणाले की हनी नाही आणि ट्रॅपही नाही. म्हणजे त्यांनी चेष्टेत तो मुद्दा नेला, त्यांनी खोटं त्या ठिकाणी बोललं गेलं. त्यामुळे आमचं मत आहे की 100% हनी ट्रॅपचे विषय जे आज या राज्यामध्ये होत आहेत ते सत्तेतल्या काही लोकांच्या माध्यमातून होतात का काय असा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळे हा लोढा जो आहे ज्याला आता ताब्यात घेतलं गेलं आहे त्याची CBI चौकशी झाली पाहिजे. त्याच्याकडे कुठले कुठले व्हिडिओ आहेत, कोणाकोणाचे व्हिडिओ आहेत, कशासाठी ते व्हिडिओ काढले गेले आणि या लोढाला सुद्धा जे पकडलं गेलं ते कशा माध्यमातून केलं गेलं आणि अंधेरीमध्ये जो FIR झाला तो कुठला FIR होता ह्याच्यात खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टिगेशन होण्याची जरूरत आहे. आणि खडसे साहेब जे बोलत आहेत त्याच्यात खोलात जाऊन कुठंतरी खरं काय ते लोकांसमोर आणण्याची जरूरत आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आता काल जे काही त्या ठिकाणी दहाड पडली पोलिसांची, कोण कोण सापडलं हे तिथं आपल्या सर्वांना माहिती आहे. रक्त चेक करण्यासाठी दिलं आहे. रक्तामध्ये आत्ता आम्हाला जे कळतं आहे अल्कोहोल आलं आहे म्हणजे दारू आलेली आहे. दारू तर लिगल आहे. ड्रग्सच्या बाबतीतली अजून माहिती आपल्याला तिथं आलेली नाही. प्रश्न आम्हाला एवढाच पडतो की इन्व्हेस्टिगेशन हे पोलीस करत आहेत पण तिथे असणारे जे व्हिडिओ आहेत ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अकाउंटवरनं ते का प्रसिद्ध केले जातात. मग ते व्हिडिओ पोलिसांनी मुद्दामून दिले का? मग पोलिसांना मुद्दामून याला राजकीय हेतूतून या विषयाला तिकडं मोठं करायचं आहे का? पत्रकारांची याच्यामध्ये चूक नाही पण पत्रकारांना जे व्हिडिओ आले ते कोणाकडनं आले? मग मुद्दामून या विषयाला कुठंतरी एक राजकीय चित्र नाहीतर राजकीय वळण देण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी करतात का काय असा कुठंतरी प्रश्न आता अनेक लोकांना तिथं पडलेला आहे. त्यामुळे अजून 2-3 दिवस आम्ही थांबणार आहोत. अजून काय इन्व्हेस्टिगेशन होतं आहे हे तिथं आम्ही बघणार आहोत आणि रोहिणीताई खडसे हा मुद्दा मांडत आहेत. खडसे साहेब स्वतः मांडत आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून आम्ही सुद्धा तिथे आहोत. जे खरं ते पुढं आलं पाहिजे. चूक असेल तर त्याला चूकच म्हणलं पाहिजे पण अशा पद्धतीने हे चूक नसेल आणि याच्या मागे जर काही षडयंत्र असेल आणि ते राजकीय षडयंत्र असेल तर हे चुकीचं आहे. राजकारणाला जर तुम्ही घरापर्यंत आणत असाल तर हे योग्य नाही. ह्याला राजकारणाची पातळी फार खालच्या लेवलला आणि चिखलात गेली असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल जर याच्या मागे कुठं राजकारण असेल तर. अशी कुठंच चर्चा नव्हती. आम्ही पोलिसांची कुठंच काय तिथं बोललो नाही. मग ते तुमच्यापर्यंत कसं आलं हे तिथं बघावं लागेल. आम्ही भेटणार होतो नव्हतो ही चर्चा कदाचित आमच्यातली असू शकेल पण हे मीडियापर्यंत आलं कसं? जर आम्ही CP ऑफिसला फोन करून त्यांचा वेळ घेतला असेल मग CP ऑफिसकडनं मुद्दामून ते मीडियाला सांगितलं गेलं का? आता हे इन्व्हेस्टिगेशन आम्ही कुठेही तिथं काय प्रसिद्ध केलं नव्हतं. त्याच्याबद्दलची बोलणी केली नव्हती. आमची ती बैठक जर झाली तर ती कदाचित 31 तारखेला होऊ शकते कारण थोडा वेळ इन्व्हेस्टिगेशनला दिला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता हे बघा अय्याशी जर बघायची असेल तर मग दारू हा विषय असू शकतो, सिगरेट हा विषय असू शकतो. आता सिरसाट साहेबांचा तर सिगरेट सकट व्हिडिओ अख्खा जगाली तिथं बघितलेला आहे. मग मंगेश चव्हाण काही सिरसाटांना पण अय्याश म्हणता का? आता या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनेक लोक आपापल्या प्रायव्हेट लेवलला आपापल्या घरामध्ये हॉटेलमध्ये दारू पित असतील, सिगरेट पित असतील. आता तुम्ही दारू पितो आणि सिगरेट पितो म्हणून अय्याश म्हणत असाल तर अशी यादी काढायला गेलो तर आपण मोठी यादी काढू शकतो. त्यामुळे कोणाच्याही बद्दल असं बोलणं योग्य नाही. ते कोणाची तरी पती आहेत, कोणाचे तरी वडील आहे. तुम्ही जर राजकीय दृष्टिकोनातून बोलायला गेला आणि याचं राजकारण करायला लागला हे कितपत योग्य आहे? त्यामुळे तुम्हाला कुठेही हक्क नाही. ते राजकारणात असले असते तर मंगेश चव्हाण त्यांच्याबद्दल बोलत असतील तर आम्ही मान्य करतो पण आमच्याकडे पण विषय येत असताना कोणाच्या तरी घरचा विषय येतो, कोणाच्या मुलाचा विषय येतो, अजून काय येतो पण आम्ही त्याचं राजकारण करत नाही. म्हणजे भाजपला कुठं ना कुठंतरी इथं राजकारणच फक्त करायचं असा
भूमिका ही पूर्णपणे स्पष्ट होती असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आता ते कोणाकडे सापडलं, कोणाच्या पर्समध्ये सापडलं, त्या महिला कोणाच्या परिचयाच्या होत्या, कारण का ज्याचा वाढदिवस होता त्या व्यक्तीने कोणाकोणाला बोलवलं होतं, ते फक्त प्रांजलला बोलवलं होतं का इतर लोकांना बोलवलं होतं. आता प्रांजलला फक्त एकट्याला बोलवलं असतं तर प्रांजलच दिसले असते, पण ह्या 4-5 लोक होते, ते कोण होते, कोणाची ओळख होती, हे कुठेतरी इन्व्हेस्टिगेशनमधून पुढं आपल्याला कळेल. ते जेव्हा कळेल तेव्हा त्या बाबतीत आपण स्पष्टपणे बोलू शकतो. आता उद्या जाऊन एखादा व्यक्ती इथं आला आणि कमरेला बंदूक लावून आला आणि मग उद्या आमच्याबरोबर फोटो काढला आणि जाऊन बाहेर जर कोणाला मारलं तर आम्ही जबाबदार असं जर तुम्ही म्हणणार असाल ते योग्य ठरणार नाही असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. हे सगळं स्पष्टपणे आम्ही इन्व्हेस्टिगेशन नंतरच या बाबतीत स्पष्टपणे बोलू शकतो. या इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही, याच्यामागे आपल्याला बघावं लागणार आहे आणि ते बघितल्यानंतरच बऱ्याच काय गोष्टी तिथं कळणार आहेत. आणि कधीकधी कदाचित असंही असू शकतं की प्री प्लॅन्ड असेल, त्यामुळे आज अर्धवट माहितीवर हे बोलण्यापेक्षा पूर्ण माहिती येऊ द्या, अख्खी स्टोरी आपण त्या बाबतीत तुमच्यासमोर त्या ठिकाणी आणू. आता माझ्या एखाद्या मित्राचा वाढदिवस, तर त्या ठिकाणी तो मित्र म्हणला या रूममध्ये तिथं घ्या, तर रूममध्ये हॉटेलला घ्या आणि मी ती बुक केली, पण त्या मित्राला अजून 4 लोकांना बोलवलं, तर हे अजून स्पष्ट झालं नाही ते कुणी कोणाला बोलवलं होतं. ते इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातूनच स्पष्ट तिथं होईल. मित्राचा वाढदिवस होता, मित्राची पार्टी होती, हे मात्र स्पष्ट कुठंतरी झालेलं आहे असं आम्हाला समजतं. जो पोपटाने आहे त्याच्यामधला आरोपी तो तर ड्रग पेडलर आहे, त्याच्यावर आधी सुद्धा गुन्हे आहेत. असं असताना सुद्धा प्रांजल खेवलकर यांचा त्याच्याशी कसं काय संबंध येतो हा सुद्धा प्रश्न. मग तो ड्रग्सच्या निगडीत असेल, तो आत्ता का फिरतोय बाहेर, त्याच्यावर का कारवाई झाली नाही, त्याला का आधीच पूर्वी तुम्ही आत घेतलं नाही. त्यामुळे कुठंतरी बरेच काही गोष्टी आहेत की तुम्ही फक्त ॲलिगेशन झालं, खरं काय खोटं काय हे तिथं आपल्याला, म्हणजे उद्या हा माणूस जो तुम्ही म्हणता की त्या विषयामध्ये त्याचा तो बिझनेस आहे, मग पोलिसांनी आधीच त्याला पूर्वी का पकडलं नव्हतं, हे बऱ्याच काही गोष्टी आहेत. याच्यामध्ये अजून जे आपण म्हणतो की क्रमवारी हे आज काहीच बोलू शकत नाही, त्याला वेळ काळ जाऊन द्यावा लागेल, मगच ह्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे नक्कीच तिथं बोलू शकतो. राजकीय वारसा काही वारसदार आहेत साहेबांचं मान्य आहे, पण आता दादा कुटुंब वेगळा पक्ष आहे, साहेबांचे राजकीय वारसा पुढे चालून आहे, दुसरे रोहित पवारांची वारसा सुरू आहे. क्रिकेट मी स्वतः खेळत होतो, मला क्रिकेटवर प्रेम आहे. तिथं संधी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्याला मिळाली आणि संधी म्हणजे जेव्हा तुम्हाला पद दिलं जातं त्या पदाला न्याय कसा दिला जातो हे तुम्हाला जर बघायचं असेल तर गेल्या 2.5 वर्षाचा MCAचा प्रवास तुम्ही बघितला तर तुम्हाला तिथं कळेल. आता कुस्तीच्या बाबतीत आम्ही ग्रामीण भागातलं येतो, अनेक वेळा कुस्तीचं मैदानं आम्ही तिथं बघितलेली आहेत, स्वतः आम्ही कुस्तीची मैदानं भरवलेली आहेत. महाराष्ट्र केसरी आत्ताच आम्ही कर्जतच्या पवित्र भूमीमध्ये तिथं भरवलं होतं, खूप चांगला प्रतिसाद त्याला तिथं मिळाला. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की रोहित पवारांना आपल्याला संधी देता येईल आणि हा विषय कदाचित पवार साहेबांबरोबर त्यांनी चर्चेत आणला. पवार साहेबांनी एवढंच सांगितलं, जर तुम्हाला वाटतं, जर सर्व जिल्ह्यांना, सर्व ज्या जिल्हा लेवलच्या संघटना आहेत त्यांना वाटत असेल की हा व्यक्ती चांगला आहे तर तुम्ही त्याला संधी द्या. सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी निर्णय दिला. पवार साहेबांनी फक्त तुम्हाला वाटत असेल तर ह्याला संधी द्या आणि सगळ्या संघटनेला वाटलं हो हा न्याय देऊ शकतो आणि एकटा माणूस मी काहीच करू शकत नाही. अनेक जे पदाधिकारी तिथं आहेत ते स्वतः पैलवान राहिलेले आहेत, ते पदाधिकारीसुद्धा जबरदस्त काम येत्या काळामध्ये करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. एक तर महाराष्ट्र लेवलला महाराष्ट्र कुस्तीकर परिषदेमध्येच जे काही लोकांनी तिथं वाद घालून एक वेगळा काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला ते काही टिकत नाही. आम्ही आजच कदाचित आमचा चेंज रिपोर्ट हा धर्मादाय आयुक्तांकडे तिथं दिला असेल. राहिला प्रश्न जो केंद्रीय असोसिएशन आहे त्यांचा ना आमचा वाद जो आता कोर्टामध्ये आहे तो तर आम्ही तिथं लढूच, पण तरीसुद्धा आता नवीन बॉडी आम्ही आल्यामुळे आम्ही तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू, चर्चेतून काय मार्ग निघतोय का त्या ठिकाणी बघू आणि तो मार्ग तिथं निघाला तर तिथं कोर्ट केस राहतच नाही, पण कोर्ट केसमध्ये आमची बाजू ही नक्कीच भक्कम आहे असा आपल्या सर्वांना विश्वास आहे. त्यांनी व्यक्तिगत
काही लोकांना घेऊन एक वेगळा प्रयोग तिथं केलेला आहे। त्यामुळे तो गट फक्त गटच राहील आणि कुटुंबापुरताच तो गट राहील असं आम्हाला तिथं वाटतं। बाकी मेजॉरिटी जे सर्व 95% असोसिएशन आहे, जिल्हा असोसिएशन आणि शहर असोसिएशन, ह्या महाराष्ट्र कुस्तीकर परिषद आत्ता जे काल इलेक्शन झालं त्यांच्याबरोबरच आहेत। हे कालच्या मताच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं। ॲफिलिएशन होणार का? कारण भारतीय कुस्तीगीर संघाशी हे ॲफिलिएशन होणार का तुमचं? कारण आता ते कुचडे आणि गोंडवेंचा आहे तो संघ अजून जन्मलेला संघ आहे। 3 वर्ष झालं ते जन्मून, त्याला महत्त्व काय नाही, ते काय केस टिकत नाहीत, ते राहणार ते जिंकू शकत नाहीत। राहिला प्रश्न हा जो छोटासा गट जो कुठेही त्या संघाशी संलग्न, म्हणजे आधी संघाच्या विरोधात तुम्ही लढत होता आणि आता संघालाच मित्र म्हणून तुम्ही या मेन बॉडीच्या विरोधात तुम्ही लढत आहात। त्यामुळे आता ह्यांचा दोघांचा प्रश्न तिथं संपलेला आहे। पण केंद्राची जी प्रमुख बॉडी आहे त्यांची नाही आमची कदाचित येत्या काळामध्ये चर्चा होईल। कोर्टात आम्ही लढतोय तिथं तर आम्ही जिंकणारच आहोत, पण मग कोर्टात जिंकून नातं खराब करण्यापेक्षा चर्चेतून काय मार्ग निघतोय का या बाबतीत चर्चा येत्या काळामध्ये आपण केंद्रीय जी असोसिएशन आहे त्यांच्याबरोबर नक्कीच करू। कॅबिनेटच्या पूर्वी कोकाटेंचा राजीनामा होईल अशी शक्यता वर्तवली गेली होती, ही शक्यता आता दिसत होतीये। कारण आज अजित पवारांनी ताज हॉटेलमध्ये मंत्री आणि सगळ्या आमदारांना जेवणाचा बेत आहे। कोकाटेंचा राजीनामा खरंच होईल असं वाटतंय का? आता जर जेवणाचा बेत ठेवला असेल तर कदाचित सेंड ऑफ सुद्धा असू शकतो की चला कोकाटेंनी विविध जे काही स्टेटमेंट तिथं दिलेले आहेत आणि त्यांनी जागा जी आरक्षित केली होती स्वतः ती आता कदाचित नवीन आमदारांना तिथं दिली जात असावी, म्हणून त्यांना टाटा आणि नवीन व्यक्तीला वेलकम याच्यासाठी सुद्धा असू शकते। त्यांच्या पक्षात काय चालले तो त्यांना तिथं विषय। दादांनी काही दिवसांपूर्वी भूमिका घेतली होती, नक्कीच आम्ही योग्य असा निर्णय घेऊ। महाराष्ट्राला कुठला योग्य निर्णय वाटतो की कोकाटेंना तिथून काढलं गेलं पाहिजे, एक चांगल्या सक्षम व्यक्तीला तिथं बसवलं पाहिजे आणि फक्त अजितदादांच्या पक्षाचाच विषय असं नाही, शिंदे साहेबांचे सुद्धा शिरसाट जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा निर्णय हा सरकारला तिथं घ्यावा लागणार आहे आणि भाजपचे सुद्धा अनेक नेते आहेत, अनेक मंत्री आहेत की त्यांच्या बाबतीतला सुद्धा निर्णय भाजपला घ्यावा लागणार आहे। लवकरात लवकर हे सगळे निर्णय तिथं घ्यावे लागतील। जर निर्णय त्यांनी घेतला नाही तर परत एकदा या सरकारचा अहंकार आपला त्या ठिकाणी बघायला मिळेल। बघा त्यांचे नेते, त्यामुळे तो त्यांचा तिथं निर्णय आहे। जेव्हा केव्हा संधी दिली गेली जाईल, 6 महिने आम्हाला बघावं लागेल की खरंच काय त्या ठिकाणी कोण काम करतंय। पण ओव्हरऑल जर आपण या राज्य सरकारचं बघितलं, या राज्य सरकारमध्ये हे जे सरकार आहे 3 पक्षाचं तेच या महाराष्ट्राच्या योग्यतेचं आम्हाला वाटत नाही। कारण कुठेही राज्याच्या हिताचा, सामान्य लोकांचा हिताचा निर्णय या राज्य सरकारकडनं गेल्या 9 महिन्यामध्ये झालेला आपल्याला कुठेही दिसत नाही। बीडमध्ये दुर्दैवाने जातीवादाची किनार आहे, आज नाही पहिल्यापासून आहे। काल आता दोन्ही आमदार म्हणजे धनंजय मुंडे आपल्या जातीच्या व्यासपीठावर गेले, इकडं सोळुंके म्हणतात माझी जात आडवी येते। मंत्रिपदासाठी ह्या गोष्टी करणं कितपत योग्य आहे? महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद हा नसावा। आता जर आपण बघितलं तर मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून प्रांतवाद सुद्धा तिथं आणलेला आहे, म्हणजे तू राज्यातला आहे का राज्याच्या बाहेरचा आहे, मराठी का अमराठी। त्यामुळे या सरकारमध्ये जातीवाद हा खूप मोठ्या प्रमाणात वाढवला जात आहे। नेतेच खऱ्या अर्थाने हा वाद तिथं वाढवतात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। हे दोन्ही आमदार एकाच पक्षाचे जे आज सत्तेत आहेत, त्यामुळे दादा या बाबतीत भूमिका काय घेतात हे बघावं लागेल। कारण का दादा कधी बोलून जातात की आम्ही भूमिका घेऊ, आम्ही निर्णय घेऊ, पण मग जेव्हा एक बैठक तिथं घेतली जाते त्या बैठकीत असं काय होतं की दादांना म्हणावं लागतं नाही रे ठीक आहे जे चाललंय ते चालू द्या। आता दादांच्या 2-3 स्टेटमेंटवरनं असं वाटलं की बदल होणार आहे, कोकाटेंना घरी बसवलं जाणार आहे, पण आता ती बैठक ज्या काय होत आहेत त्याच्यात असं दिसतंय की नाही त्यांना घरी पाठवलं जाणार नाही। मग कुठं ना कुठेतरी असा एक गट त्यांच्या पक्षामध्ये तयार झालेला आहे जो दादांच्या निर्णयाच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतोय, असं कुठेतरी तिथं आपल्या सगळ्यांना दिसायला लागलेलं आहे। धनंजय मुंडेंना वक्तव्य केले की वंचित मोठ्या पदावर गेल्यावर काही लोकांचं पोट फुटू लागतं, मला बदनाम करतो मात्र माझ्या जातीला बदनाम करतो। कोण कोणाला बदनाम करतंय? आम्ही वाल्मिक कराडला बदनाम केलेलं आहे। वाल्मिक कराडच्या विरोधात तिथं पुरावे आहेत,
वाल्मिक कराडली फक्त संतोष देशमुखचा खून केला असं नाही, तिथं महादेव मुंडेचा पण वाल्मिक कराडली खून केलेला आहे। महिलांच्या बाबतीतले सुद्धा जर विषय तुम्ही काढले, फक्त एका दुसऱ्या कुठल्या तरी समाजाच्या बाबतीत त्यांनी त्या महिलांवर अन्याय नाही तर त्यांचा वापर केला असं नाही, त्यांच्याच समाजाच्या महिलांवर सुद्धा वापर तिथं केला गेला आहे। नाहीतर त्यांचा तिथं जे काही आम्हाला कळते आता त्या शहानिशा आपल्या सर्वांना करावे लागेल। त्यामुळे आमचा आक्षेप वाल्मिक कराडचा आहे आणि वाल्मिक कराड कोण, तो तुमचा खासम खास। त्यामुळे गुंडाला तुम्ही जवळ ठेवलं आणि त्या गुंडाच्या माध्यमातून मर्डर केले गेले, अनेक विषय तिथं केले गेले आणि मग या विषयामध्ये आम्ही अन्यायाच्या विरोधात आहोत, आम्ही गुंडागर्दीच्या विरोधात आहोत, आम्ही दडपशाहीच्या विरोधात आहोत, आम्ही झुंडशाहीच्या विरोधात आहोत, आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही। आम्ही जेव्हा भूमिका महादेव मुंडेच्या बाबतीतली घेतो नाही तर त्याच्या बाजूली घेतो, ईश्वरी मुंडेच्या बाजूनी जेव्हा भूमिका घेतो तेव्हा तुम्ही त्या बाबतीत काय बोलणार आहात? त्यामुळे उगाच या विषयाला बाजूला करा। आम्हाला फक्त त्या गरीब ईश्वरी मुंडेला तिथे न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे असं आमची सातत्याने भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे। आणि त्यांच्या विरोधात कोण बोलते? आता बांगर नावाचा जो व्यक्ती ज्याचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, कदाचित मी जर बरोबर असेल तर तो सुद्धा कोणाच्या विरोधात? वाल्मिक कराड याच्याच विरोधात तिथं बोलत आहे आणि पुराव्यासही त्या ठिकाणी बोलत आहे। जर त्यांनी फोटो महादेव मुंडेचे दाखवले असतील, काहीतरी तथ्य असेल, त्यामुळे उगाच या विषयाला जेव्हा अंगावर येतं ना, जेव्हा कोणाच्या अंगावर येतं तेव्हा जातीची धाल पुऱ्या केली जाते। हे करू नका, जातीवाद वाढू नका। जर तुमच्याकडे काही सत्य असेल, पुरावे असेल, त्याचा वापर करा तुम्हाला ढाल म्हणून। जातीचा वापर हा कुणी केला नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। मुद्दा तोच आहे दादा, खरं तर महादेव मुंडेची केस 2 वर्षापूर्वीची, त्यावेळेस कोणीच आवाज उठवला नाही। नंतर संतोष देशमुखची केस आली, सगळ्यांनी आवाज उठवला। ते प्रकरण आता पुढे न्यायप्रविष्ट आहे। पण आता उशीर नाही झाला का आपल्याला ईश्वरी मुंडेला न्याय देताना? एक तुम्ही समजून घ्या की जे काही महादेव मुंडेचे फोटो नाही तर इन्व्हेस्टिगेशन हे कुठेही त्या ठिकाणी झालं नव्हतं। जेव्हा ही केस झाली होती त्यावेळेस प्रश्न असा होता मर्डर झाला आहे की नाही झाला, का ते गायब झालेत। त्यामुळे त्यावेळेस स्पष्टता नव्हती की मर्डर झाला आहे। पण नंतर जेव्हा संतोष देशमुखचा मर्डर झाला आणि त्याचे फोटो जेव्हा बाहेर आले तेव्हा महादेव मुंडेच्या केसला सुद्धा तिथं धार आली, काही सामाजिक संघटनेने त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि मग मर्डर झाला आहे अशी त्या ठिकाणी चर्चा झाली। आणि मग आत्ता फोटो बाहेर आलेत, आपल्या हातामध्ये तिथं फोटो आलेले आहेत आणि मग त्या चर्चेला कुठंतरी अजून जास्त ताकद आलेली, धार आलेली आपण सर्वजण बघू शकतो। त्यामुळे हे तो त्या ठिकाणी विषय असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। ट्विट केलं होतं त्या पुरावे नाहीत असं अजित पवारांनी सांगितलं, जर पुरावे असतील तर पुरावे देत का नाही, फक्त ट्विट करता असं अजित पवार? आता माझ्याकडे काय पेगेसेस आहे का? तुम्ही तुमच्या मंत्र्यांना विचारा ना काय परिस्थिती आहे। मी काय बोललो आहे की अशा प्रकारची चर्चा आहे। काय असे मोठे नेते ज्याचं मी नाव घेणार नाही पण ते BJPचेच आहेत, त्यांनी त्यांचे फोन बंद ठेवलेले आहेत। ते कधीपासून बंद ठेवले? जेव्हा नाशिकचं कुठलं तरी ते हनी ट्रॅपचं प्रकरण आलं त्यानंतर त्यांचा फोन बंद येतोय असं बोललं जातं। त्याच्याचबरोबर जेव्हा हे नवीन मंत्री झाले तेव्हा जुने जे घरं होती, जे शासकीय घरे होते, त्या टॉयलेटपासून फार त्या पोर्चपर्यंत तुम्ही सगळं तोडलं आणि परत नवीन बांधलं। हे का केलं? कारण का बऱ्याच लोकांना भीती होती की कॅमेरे लावलेत का, तिथं ऑडिओ टेप करायचा काही तिथं विषय आहे का, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत। आणि मी कुठं हे बोललो नाही, माझ्याकडे पुरावा आहे, अशा प्रकारची चर्चा आहे असं अजितदादांना मी म्हणालो। आणि दादांना खरेच पुरावे पाहिजे असतील तर मी आत्ता 1 तासानंतर एक पुरावा देतोय की महिला व बाल कल्याण विभागाने 3 कोटी रुपयाचा गैरउपयोग कसा केला ॲडव्हर्टाइजमेंटचा। आता 1 तासातच मी ती ट्विट टाकतो, पुरावे देतो, त्या बाबतीत अजितदादा काय करतात हे आपण त्या ठिकाणी बघूया। हे बघा, तुम्ही एक समजून घ्या की ठाकरे परिवार दोन्ही बंधू जेव्हा एकत्रित येतात तेव्हा तिथं एकनाथ शिंदे साहेबांना अडचण होणार हे सगळ्यांना तिथं माहिती आहे। पण भाजप पण बघा, भाजप जेव्हा विरोधात बोलतं या ठाकरे बंधूंच्या बाबतीत ते उद्धव ठाकरेंबद्दल जास्त बोलतात आणि राज ठाकरेंबद्दल काहीच बोलत नाहीत। मग मला हेच तो गोंधळ कळत नाही की याच्या मागे काय चाललंय आणि काय रणनीती आहे, याचा अभ्यास करावा लागेल। म्हणजे भाजप राज ठाकरेंना टार्गेट करत नाही, भाजप उद्धव ठाकरेंना टार्गेट करतात। आणि तिथं एकनाथ शिंदे साहेबांची तर अडचण इतकी झाली आहे
की काय चाललंय, म्हणजे उद्धव ठाकरे हे आपले दुश्मन आहेत का भाजप आपली दुश्मन आहे, हे मात्र एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी कळत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदे साहेबांची ताकद भाजप तिथं कमी करत चाललेला आहे. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही अनेक नेत्यांना विचारा एकनाथ शिंदे साहेबांच्या, त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस ह्या आलेल्या आहेत. श्रीकांत शिंदे भाऊंना सुद्धा इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे. आता मात्र फक्त अजितदादांना ते हात याच्यासाठी लावत नाहीत की एकनाथ शिंदे साहेबांनी जर वेगळा कुठला निर्णय घेतला तर बॅकअपला आपल्याकडे 31-40 आमदार असावेत म्हणून दादांना तसंच ठेवलेलं आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांचा विषय संपला की टार्गेट हे अजितदादा होतील हे मात्र कार्यकर्त्यांना नक्कीच त्या ठिकाणी कळलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.